काय सांगाल, आज 5वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा? आमच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. मागील 40 वर्षाच्या कालखंडापासून संबंधित शेतकरी त्या परिसरातले या रस्त्याच्या टंचाईनं म्हणजे रस्ता नसल्यानं खूप हैराण आहेत आणि शेतकऱ्याची सातत्यानं मागणी होते किंवा आम्हाला तो रस्ता आमच्या शेतीच्या दळणवळणासाठी खुला करून द्यावा. पण प्रशासकीय वर्ग याकडे पूर्वी गांभीर्याने घेत नव्हतं, आज तागायत त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. मागच्या 10 वर्षापासून आम्ही सतत त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये निवेदन सरकारकडे देतो, तहसीलदार साहेबांना देतो. मागच्या 2023ला आमच्या गावचे श्री ॲडव्होकेट विष्णू काळे यांनी याच रस्त्याला खुलं करून द्यावं व शेतकऱ्यांसाठी हा रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे रितसर निवेदन देऊन त्यांनी पाहणी म्हणजे मागणी केली होती. पण या मागणीला कुठंतरी त्यावेळेसचे तहसीलदार साहेब यांनी थोडंसं मनावर घेतलं, पण त्यांनी आदेशित केलं होतं मंडळ अधिकारी व तलाठी साहेबांना किंवा यांच्या रस्त्याची जी आहे अडचण ती प्रत्यक्ष पाहणी करून तुम्ही मला रीतसर असा अहवाल सादर करा. पण याच तहसीलदारांच्या आदेशाला कुठंतरी केराची टोपली त्यावेळेचे मंडळ अधिकारी व तलाठी साहेबांनी दाखवली असं म्हणता येईल. कारण त्यांच्या आदेशाला कुठंही अजून त्यांनी पुढे जाण्याचं किंवा वेगानं या घडामोडीवर काम करण्याचं कुठं आम्हाला दर्शलं म्हणजे आमच्या पाहणी आलं नाही. म्हणून आम्ही आमचं जो उपोषण आहे कालच्या 15 तारखेपासून बसलेलो, या उपोषणाला आम्ही जोर धरून बसलो. मागणी आमची कडक आहे आणि आम्ही आमरण उपोषणचा जो शब्द आहे आमरण नावाचा, या आमरण नावाची गरिमा आमच्या उपोषणातून आम्ही सांभाळली आहे. आम्ही कडकडीनं या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि ज्या दिवशी आम्ही 15 तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसलो त्याच दिवशीही आमची प्रशासकीय वर्गानं आमच्या उपोषणाची दखल घेतली. माननीय तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला उपोषणस्थळी भेट दिली. भेट देऊन त्यांनी आम्हाला आश्वासित केलं किंवा तुमचा जो रस्ता आहे या रस्त्याची जी मागणी आहे या रस्त्याला मी येणाऱ्या 22 तारखेला तुमच्या शेतकऱ्यांसाठी खुला करून देण्याचं काम 90% नाही तर 100% हमीनं करेल असं त्यांनी तोंडी बोलून दाखवलं. पण तोंडी बोलण्यावर आमचा विश्वास नसल्यानं त्यांनी लेखीही देण्याची आम्हाला या ठिकाणी हे दर्शवली, काय त्यांची मानसिकता दर्शवली. पण आम्ही लेखी देत असतानाही त्यांना असं सांगितलं की तुम्ही लेखी देताय, पण मागच्या 2023ला ज्यावेळेस तुमचे आदेश होते त्या आदेशाची कुठेतरी पायमल्ली तुमच्याच प्रशासकीय वर्गाने केली, म्हणून तुमच्यावर भरोसा कसा ठेवावा याच अनुषंगाने आमच्या सर्व उपोषणकर्त्याची या ठिकाणी थोडी चर्चा झाली. त्या चर्चेअंती आम्ही असं ठरवलं किंवा प्रशासकीय वर्गाला जो वेळ पाहिजे 22 तारखेचा तो वेळ आम्ही तुम्हाला देऊ, पण तत्पूर्वी आम्ही असं आमचं म्हणणं आहे किंवा तोपर्यंत आम्हीही आमच्या लोकशाहीच्या मार्गाचा जो न्यायासाठी लढा असतो आमरण उपोषणाचा तो आम्ही थांबवणार नाही. तुमच्या 22 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी तळ ठोकून आमच्या आमरण उपोषण या मुद्द्यावर आम्ही ठाम राहू असं त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलून दाखवलं. माने साहेब, आज 5वा दिवस आहे, संबंधित डॉक्टरनं तुमची भेट घेतली, तपासणी वगैरे काय केली का? वैद्यकीय अधिकाऱ्यांचे या ठिकाणी व्हिजिट होते. आपले डॉक्टर शिंदे साहेब आमचे PSCचे आहेत पोहनेरचे, ते सातत्याने या ठिकाणी येऊन आमची पाहणी करून जात आहेत. त्यांनी उपचार वगैरे काय घेण्यास तुम्हाला सल्ला दिलेला का? नाही, उपचाराचं तर त्यांनी तसं सल्ला म्हणजे चालूच आहे. त्यांनी काल मला एक स्लाईन लावली आहे आर्यल आणि आज पण ते 4:30-5 वाजेपर्यंत येऊन जाणार आहेत. आणि पोलीस प्रशासनाने कोणी तुमची काही दखल वगैरे पोलीस कोणी प्रशासकीय प्रशासनानं अजून तरी तसं म्हणावं तशी दखल या ठिकाणी घेतलेली नाहीये. आम्ही आमच्या निवेदनामध्ये त्यांनाही प्रतिलिपीमध्ये निवेदन दिलेलं होतं PI साहेबांना या ठिकाणी सिरसाळ पोलीस स्टेशनचे किंवा आमचं या ठिकाणी या दिवशी आमरण उपोषणाचं बसणार आहे. पण त्यांनी असं म्हणावं तेवढी दखल या ठिकाणी घेतलेली नाही. कुणीतरी आम्हाला एखादं त्यांचं शिपाई म्हणा या ठिकाणी अजून पाठवलेलं नाही. पण सातत्यानं त्यांची जी गाडी येते पेट्रोलिंगची तेवढीच गाडी संध्याकाळी या ठिकाणी 2, 2:30, 3च्या दरम्यानमध्ये फक्त फोटो घेऊन जाते. काय सांगा, लोकप्रतिनिधीने कोणी खासदार आमदार कोणी तुम्हाला भेट देतील किंवा त्यांच्यापर्यंत मेसेज गेलाय का? नाही, खासदार साहेबांना नजर चुकीनं आमच्याकडून प्रतिलिपीमध्ये कवायना पण त्यांना निवेदन देण्याचं राहून गेलेलं आहे. आणि आपले स्थानिकचे आमदार जे आहेत माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी दखल घेतलेली आहे. सातत्यानं त्यांचा फोन त्यांच्याच संपर्कातील किंवा आमचे सरपंच आहेत गावातील त्यांच्याशी नेहमी त्यांचा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क होत आहे.